नमस्कार मित्रांनो, चला शिकूया शेअर बाजारमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत शेअरचे महत्त्वाचे प्रकार, जसे की लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. हे प्रकार समजून घेतले की गुंतवणूक करताना योग्य निर्णय घेणे सोपे जाते. सुरुवात करूया लार्ज कॅप शेअर्सपासून. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. या कंपन्या बाजारात स्थिर, विश्वासू आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS, HDFC बँक, इन्फोसिस अशा कंपन्या. लार्ज कॅप शेअर्समध्ये रिस्क कमी असते, कारण या कंपन्यांचा बिझनेस मोठा असतो आणि त्यांचा परफॉर्मन्स स्थिर असतो. म्हणून सुरक्षित गुंतवणुकीसाठी हे शेअर्स उत्तम मानले जातात. आता पाहूयात मिड कॅप शेअर्स. यांचं मार्केट कॅपिटलायझेशन साधारण 5,000 ते 20,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असते. या कंपन्या वाढीच्या टप्प्यात असतात. उदाहरणार्थ भारत फोर्ज, क्रॉम्प्टन, आदित्य बिर्ला अशा कंपन्या. मिड कॅप शेअर्समध्ये थोडा जास्त रिस्क असतो, पण त्याचबरोबर मोठ्या वाढीची संधी देखील असते. जर गुंतवणूकदाराने थोडं जास्त जोखीम घेण्याची तयारी ठेवली तर मिड कॅप शेअर्समधून चांगला परतावा मिळू शकतो. आणि आता बोलूयात स्मॉल कॅपबद्दल. यांचा मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 कोटीपेक्षा कमी असतो. या कंपन्या तुलनेने लहान असतात आणि बाजारात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत असतात. उदाहरणार्थ छोटे IT, टेक्स्टाईल किंवा रिजनल कंपन्या. स्मॉल कॅप शेअर्समध्ये रिस्क सर्वाधिक असते, कारण या कंपन्या अचानक नफ्यात किंवा तोट्यात जाऊ शकतात. पण जर कंपन्या योग्य दिशेने वाढल्यात तर या शेअर्समध्ये प्रचंड परतावा मिळण्याची क्षमता असते. तर मित्रांनो, लार्ज कॅप म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, मिड कॅप म्हणजे संतुलित रिस्क आणि ग्रोथ, तर स्मॉल कॅप जास्त रिस्क पण जास्त परतावा. अशा प्रकारे हे शेअर्सचे प्रकार आपण पाहिले. तुमच्या गुंतवणुकीत हे तिन्ही प्रकार असणे महत्त्वाचे आहे, कारण डायव्हर्सिफिकेशनमुळे रिस्क कमी होते आणि रिटर्नची संधी वाढते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिडंड म्हणजे काय. तोपर्यंत अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता. हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. धन्यवाद.